थांबतील आणि त्यानंतर पुढचा हरमळ खेळायचा जो कार्यक्रम आहे, या ठिकाणी पवळीमध्ये जी काही अडचण आहे ही दुरुस्त केलेली आहे. त्या ठिकाणच्या काट्या वगैरे सगळं स्वच्छ केलेलं आहे. हरमळीचा कार्यक्रम पवळीमध्येच होईल. गेल्या वर्षी आपण फिरंगाईपाशी म्हणलो, पण तिथं काही अडचण असल्यामुळे जमलं नाही. पारंपरिक 10-15 मिनिटाचा जो काही कार्यक्रम असेल तो पवळीमध्येच होईल आणि तिथून पुढं आपला शिलंगणाचा रेग्युलर कार्यक्रम होईल. दिवसेंदिवस दारूचं प्रमाण वाढतंय. गेल्या वर्षी आपल्याकडं 23.5 क्विंटल 22 क्विंटल सोरा खपला. दिवमानाप्रमाणे आपण सोरा वाढतोय म्हणून यावर्षी आपण 25 क्विंटल सोरा आणला. गेल्या इतकंच आपल्याला विक्रीचा उत्स्फूर्त मिळाला. काही मंडळींनी थोडी सेवा करायची वेगळी असल्यामुळं एक 50 किलो गेल्या मापापेक्षा सोरा कमी राहिला, परंतु सोरा शिल्लक राहिला म्हणून आपल्याला काही अडचण येत नाही. त्याचप्रमाणे जे काही शोभेची दारू आपण उडवतो, ही दारू उडवताना जे काही 20 बार 50 बार 100 बार किंवा जे काही अधुल्या लावल्या जातात, ह्या लावणाऱ्यांनी कृपया गर्दीच्या ठिकाणी लावताना सावधतेने लावाव्यात. गर्दीच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा ऍटॉम बॉम्ब उडवायचा नाही. कारण जर यदा कदाचित ऍटॉम बॉम्बवर नळ्याची ठिणगी पडली आणि तर नळ्याच्या ठिकऱ्या झाल्या तर भोवतालच्या माणसाला त्याची इजा पोचू शकते. म्हणून कृपया कोणीही ऍटॉम बॉम्ब आणि जे काही फटाके लावायचे असतील ते नळ्याजवळ लावायचे नाहीत. ऍटॉम बॉम्ब उडवायचा नाही. गर्दीच्या ठिकाणी अधोल्या जी काही शोभेची दारू आहे ही